अपूर्णांक या आपल्या घटकातील पुढचा घटक आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. व्यावहारिक अपूर्णांक म्हणजे याच्यामध्ये काय, अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं परस्पर रूपांतर, म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये कसं करायचं आणि अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं करायचं, हा भाग आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर मुलांनो, पहिल्यांदा व्यावहारिक अपूर्णांकाचे 3 भाग आहेत, हे लक्षामध्ये ठेवा. अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय बाबा, तर अंश जर मोठा असेल, समजा 5/2 हा अपूर्णांक आहे. याच्यामध्ये 5 काय आहे, अंश आहे आणि छेद किती आहे मुलांनो, 2 आहे. म्हणजे याचा अंश मोठा आहे की छेद मोठा आहे बाळांनो, तर अंश मोठा आहे. म्हणून या अपूर्णांकाला म्हणायचं अंश अधिक, म्हणजेच अंशाधिक अपूर्णांक. म्हणजे अंश जेव्हा मोठा असतो त्याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. दुसरा एक अपूर्णांक आहे अजून सुद्धा 11/7. हा सुद्धा अपूर्णांक. याच्यामध्ये काय आहे, अंश कसा आहे, मोठा आहे. आणि याचं वाचन कसं करतात मुलांनो, याचं वाचन करतात, इथं लिहू आपण वाचनाचं कंसामध्ये 11/7 अशा प्रकारे याचं वाचन करत असत, हे लक्षामध्ये ठेवा. तर अपूर्णांक म्हणजे काय, ज्या संख्येची मांडणी अंश आणि छेदाच्या रूपामध्ये केलेली असते अशा संख्येच्या प्रकाराला काय म्हणायचं, अपूर्णांक असं म्हणतात बाळांनो. मग याच्यामध्ये अंशाधिक अपूर्णांक सांगितलेला आहे. अंशाधिक या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. अंश अधिक म्हणजे अंश कसा असला पाहिजे, अधिक असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. कोणापेक्षा, छेदापेक्षा. खालची संख्या काय असते, छेद असते. वरची संख्या काय असते, अंश असते. म्हणजेच वरची संख्या अंश जो आहे तो छेदापेक्षा मोठा असेल तर त्याला म्हणतात अंशाधिक अपूर्णांक. दुसरा भाग आहे छेदाधिक अपूर्णांक. आता हा असा आहे 3/5. दुसरा आहे अजून 8/13. मग याच्यामध्ये कोणता भाग मोठा आहे, अंश मोठा आहे का छेद मोठा आहे मुलांनो, या ठिकाणी अंश मोठा आहे, छेद मोठा आहे अंशापेक्षा. म्हणून याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक. छेद अधिक म्हणजे छेद कसा आहे, अंशापेक्षा मोठा आहे. आणि वरच्या प्रकारामध्ये अंश मोठा आहे म्हणून याला अंश अधिक, आणि खालच्या प्रकारामध्ये छेद मोठा आहे म्हणून याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांक कशाला म्हणायचं, पूर्णांक कशाला म्हणायचं ते आपल्याला माहिती आहे. पूर्ण अंक म्हणजे सगळ्या नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 0 आणि नैसर्गिक संख्येच्या विरुद्ध संख्या म्हणजे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 अशा प्रकारच्या संख्येला म्हणतात पूर्णांक. मग पूर्णांक असला पाहिजे त्याच्यामध्ये आणि अपूर्णांक असला पाहिजे. अशा प्रकारच्या संख्येला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. समजा 2.3/5 अशा प्रकारचा अपूर्णांक आहे या ठिकाणी, याला म्हणायचं मग पूर्णांकयुक्त अपूर्णांक. काय म्हणायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे याच्यामध्ये पूर्णांकही आहे आणि अपूर्णांक सुद्धा आहे. मग याचं वाचन असं करतात 2.3/5. 2 हा काय आहे, पूर्णांक आहे या ठिकाणी मुलांनो, आणि 3/5 काय आहे, अपूर्णांक आहे. मग 2 पूर्णांक म्हणला आपण आणि नंतर 3/5 जसं 3/5 आपण जसं नेहमी वाचन करतो तसं या ठिकाणी वाचन केलेलं आहे बेटा. मग 2.3/5 हे काय आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. अजून एखादा बघा 7.2/5. याचं वाचन मग कसं करायचं, 7.2/5. 7.2/5 म्हणजे 7 काय आहे याच्यामधला, तर पूर्णांक आहे बेटा, आणि 2/5 काय आहे याच्यामधला अपूर्णांक आहे. म्हणजे हा काय आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे बेटा. मग याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक, याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक आणि याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. हे तीनही प्रकार तुम्हाला समजले असतील. मग आता हे काय करायचं, अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं, हा भाग आपण या ठिकाणी बघू. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, यालाच मिश्र अपूर्णांक असेही म्हणतात. काय म्हणतात,
मिश्र अपूर्णांक. म्हणजे मिश्र म्हणजे पूर्णांक हे आहे याच्यामध्ये आणि अपूर्णांक हे आहे, म्हणून याला म्हणतात मिश्र अपूर्णांक. ही बाब सुद्धा लक्षामध्ये ठेवा. आपल्याला एखाद्या उदाहरणामध्ये विचारले जाऊ शकते की मिश्र अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये करा. मग मिश्र अपूर्णांक म्हणजे काय बाबा, आपण गोंधळून जाईल. मग मिश्र अपूर्णांक म्हणजे काय, तर पूर्णांक युक्त अपूर्णांक. ही बाब लक्षामध्ये ठेवा बाळांनो. मग अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं, यामध्ये प्रश्न पहिला आपण घेऊयात. या ठिकाणी 17/5 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. याचं रूपांतर आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करायचं. काही करायचं नाही मुलांनो, अतिशय सोपी बाब आहे. 17ला एकतर 5 न भागायचं, आपण जसं नेहमी भागतो तसं. 5 न भागा, 5 1 5, 5 2 10, 5 3 15. कितीचा भाग जातो मुलांनो, 3 चा भाग जातो. आणि बाकी किती उरते, या ठिकाणी 7 मधून 5 गेले 2 आणि 7 मधून 5 गेले 2, 1 मधून 1 गेला 0. म्हणजेच मग याला जो आपला या ठिकाणी भागाकार आलेला आहे त्या भागाकाराला लिहायचं पूर्णांकामध्ये, म्हणजे 3 चा पूर्ण भाग गेला बाळांनो. मग 3 चा पूर्ण भाग गेला म्हणून इथं 3 लिहिलं आणि जी बाकी उरलेली आहे ती बाकी काय करायची, उजवीकडे असं कोपऱ्यामध्ये वर लिहायची 2. आणि आपण कोणत्या संख्येने भागलो म्हणजे या भागाकारामधला भाजक कोणता आहे, म्हणजे जो छेद आहे तो छेद या ठिकाणी खाली लिहून टाकायचा. म्हणजे याचं वाचन काय झालं मुलांनो, 17/5 चं रूपांतर आपण कशामध्ये केलं, 3.2/5 मध्ये या ठिकाणी केलेलं आहे. यालाच आपण सरळ असं सुद्धा भागू शकतो. 17/5 ला कसं आहे बघा, 17 वर आहे, खाली 5 आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. कितीचा भाग गेला, 3 चा. मग उरली किती, 17 मधून 15 गेला, 2 बाकी उरली, 3.2/5. अशा प्रकारे करता येते. संक्षिप्त मध्ये तुम्हाला सवय झाल्यानंतर, सराव झाल्यानंतर अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला त्याचा भागाकार करता येईल. परंतु सवय होईपर्यंत आपण अशा प्रकारे करण्याचा अभ्यास करूया. 17/5 झालं. दुसरा आता 23/7. मग 23 ला काय करायचं, 7 न भागायचं. 7 1 7, 7 2 14, 7 3 21. कितीचा भाग चालला, 3 चा भाग चालला. 7 3 21. 3 मधून 1 गेले 2, 2 मधून 2 गेले 0. म्हणजेच भाग कितीचा गेला, 3 चा. म्हणजे 3 काय झाला, पूर्णांक झाला. बाकी किती उरली, 2 उरली. म्हणजे 2 काय झाली, 3.2 आणि 7 न भागलं म्हणून आपण 3.2/7. अशा प्रकारे याचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता येते. आणि ते करण्यासाठी काय करायचं असते, काही वेगळं करायचं नसते, फक्त भागाकाराची क्रिया करायची असते, जी आपणा सर्वांना येते. भागाकाराची क्रिया केल्यानंतर आपल्याला जो भागाकार येतो तो भागाकार पूर्णांकाच्या ठिकाणी लिहायचा आणि जी बाकी येते बाळांनो ती बाकी कुठं लिहायची, अंशाच्या ठिकाणी लिहायची. आणि ज्या संख्येने आपण भागलो त्या संख्येला आपण छेदाच्या ठिकाणी लिहायचं बेटा. आणि मग अशा प्रकारे जो उत्तर आलं 3.2/7. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. हे कसं करायचं बघा बेटा. 5.3/4 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याला काय म्हणायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे याच्यामध्ये पूर्णांक कोणता आहे रे, तर 5 आहे आणि अपूर्णांक कोणता आहे, 3/4 आहे. मग याचं रूपांतर कसं करायचं, इथं आपण काय केलं होतं बाळांनो, भागाकार केला होता. इथं काय करायचं तर गुणाकार करायचा. कशाचा गुणाकार करायचा बेटा, तर 5चा आणि 4चा गुणाकार करायचा. म्हणजे पूर्णांकाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 4 आणि या दोघांच्या गुणाकारामध्ये बाकी काय करायची तर मिळवायची. 5 गुणिले 4 अधिक 3 आणि छेद 4 जो आहे तो जशाला तसा लिहायचा बेटा. मग 5 गुणिले 4 अधिक 3 यांचा गुणाकार 5 चोक किती होतात बेटा, 20 होतात. अधिक 3 ला अधिक 3, छेद 4 ला छेद 4. मग 20 अधिक 3 किती होतात बेटा, 20 च्या पुढे 3 बेरीज केल्यानंतर 21 22 23, 23/4. अशा प्रकारे हे करता येते. अजून एक उदाहरण बघूयात. 9.5/7. मग आता इथे या ठिकाणी काय करावं, ते 9चा आणि कोणाचा गुणाकार करायचा बेटा, 9चा आणि 7चा गुणाकार करायचा. आणि नंतर याच्यामध्ये काय करायचं, किती मिळवायचे बेटा, 5 मिळवायचे. 9 गुणिले 7 अधिक 5 छेद 7.
बरोबर आहे. 9 5 45, 9 7 54, 9 7 63 बेटा. 63 आणि 5, 63 अधिक 5 छेद 7 बरोबर आहे. 5 आणि 3 किती बेटा 8 आणि 6 ला 6 आणि छेद 7 ला छेद 7 68 छेद 7 हे याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपण केलेले अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर आहे. लक्षात घ्या, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर छेदाधिक अपूर्णांकामध्ये होत नाही आणि छेदाधिक अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये होत नाही. कारण आता 8.13 आहे. मग 8 ला 13 ने भागल्यानंतर 1 चा निदान भाग जातो का? नाही. मग शून्याचाच भाग जातो म्हणजे 0.8/13 म्हणजेच 8/13. मग ह्याचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता येत नाही. किंवा मग कोणत्याही संख्येला गुणाकार केल्यानंतर ह्या दोन संख्येचा गुणाकार आणि याच्यामध्ये जर वरचा अंश मिळवला तर ह्याचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्येच होते बेटा, छेदाधिक अपूर्णांकामध्ये होत नाही. ही बाब लक्षामध्ये ठेवा. म्हणजे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर करायचं असते, छेदाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर त्याचं होत नाही. आणि अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतरच पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये होत असते, छेदाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये होत नाही. म्हणजे हे कशा प्रकारे करायचं तर अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर अशा प्रकारे दिसलं की याला भागून याला काय करायचं पूर्णांकामध्ये आणि अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. आणि पूर्णांक आणि अपूर्णांक दिसलं काय करायचं पूर्णांकाला छेदानं गुणायचं बेटा आणि छेदानं गुणून त्याच्यामध्ये काय करायचा अंश मिळवायचा आणि छेदाला छेद जसा तसा ठेवायचा. अशा प्रकारे आपण हा भाग शिकलेला आहे. या ठिकाणी यावर आधारित आपल्याला सराव संच 3.3 आपण आता सोडूयात. तर मुलांनो, सराव संच 3.3 यामध्ये आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये कसं करायचं आणि अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं करायचं यावर आधारित काही व्हिडिओ आहेत, काही प्रश्न आहेत, माफ करा. मग आपल्याला 5/7 हा अपूर्णांक डॅश अपूर्णांक आहे. कोणत्या प्रकारचा अपूर्णांक आहे बाबा तर अंशाधिक अपूर्णांक आहे का, छेदाधिक अपूर्णांक आहे का, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे का, यापैकी नाही. तर आपण मी प्रश्न वाचल्याबरोबर आपण सर्वांनी लवकर लवकर उत्तर द्यायचे, उत्तर आपल्या मनामध्ये गृहीत धरायचे आणि ते बरोबर आहेत का ते तपासायचं. मग अंशाधिक अपूर्णांक आहे म्हणल्यानंतर अंश कसा असते मोठा असते छेदापेक्षा. इथं आहे का तसं नाही. काय मोठा आहे छेद मोठा आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचा अपूर्णांक आहे हा तर छेदाधिक अपूर्णांक आहे. छेद हा अंशापेक्षा मोठा आहे म्हणून याला म्हणायचं छेदाधिक अपूर्णांक आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता अंशाधिक अपूर्णांक आहे. या 4 अपूर्णांकापैकी कोणता अंशाधिक अपूर्णांक आहे म्हणजे कोणत्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे. पटपट मुलांनी सर्वांनी आपल्या काय करायचं बघायचं आणि पर्याय कोणता आहे ते आपल्या डोक्यामध्ये फिट करून ठेवायचा आणि तो योग्य आहे का ते तपासायचं. 2/5, 3/5, 7/9, 17/5 कोणता अंशाधिक म्हणजे अंश कोणाचा मोठा आहे छेदापेक्षा याचा आहे का, 5 पेक्षा 2 मोठा आहे का नाही, 5 पेक्षा 3 मोठा आहे का नाही, 9 पेक्षा 7 मोठा आहे का नाही, तर 5 पेक्षा 17 मोठा आहे. म्हणजे हा काय आहे अंशाधिक अपूर्णांक मोठा अंशाधिक अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक 4. 21/5 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा म्हणून असं सांगितलेलं आहे बाळांनो. मग काय करायचं 21 ला 5 न भागायचं. 5 5 5 2 10 5 3 15 5 चोक 20 कितीचा भाग जातो 4 चा भाग जातो. मग 21 मधून 20 गेले किती उरले 1 उरले आणि 2 मधून गेले 0. म्हणजेच मग काय होते मग याला कसं लिहायचं मग जो भागाकार आला तो भागाकार म्हणजे काय असतो मुलांनो पूर्णांक असतो आणि जी बाकी असते ती काय असते अंश असते आणि ज्याच्यानं भागला आपण तो काय असतो छेद असतो. म्हणजे 4.1/5 हे याचं उत्तर आहे. तर हे 4.1/5 ला आपण काय करायचं राईट करायचं. म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करायचं म्हणल्याबरोबर काय करायचं बाळांनो त्याला भागायचं आणि भागल्यानंतर जो भागाकार येतो तो काय असतो पूर्णांक असतो आणि जी बाकी येते ती बाकी काय असते त्या अंशामध्ये लिहायची असते अपूर्णांकाच्या. आणि ज्या संख्येने आपण भागलो जो या संख्येचा भाजक आहे जो या संख्येचा छेद आहे त्याला तो जसा तसा छेदाच्या ठिकाणी कायम राहतो. म्हणजे याचं उत्तर येते 4.1/5. पुढचा प्रश्न आहे 5.3/2 या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. या अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणल्याबरोबर काय करायचं असते तुम्हाला आत्ताच सांगितलं पूर्णांकाला
काय करायचं, पूर्णांकाला छेदानं गुणायचं, म्हणजेच 5 गुणिले 2 आणि अंश काय करायचा बाळांनो, याच्यामध्ये मिळवायचा. छेद 2 ला छेद 2 दिसाला तसा, बरोबर आहे. 5 दोन्ही किती 10, अधिक 3 ला अधिक 3, छेद 2 ला छेद 2, 10 आणि 3 किती बाळांनो, तर 13, 13/2. मग अशा प्रकारे 13/2 हे याचं उत्तर येते. 13/2 ला राईट करायचं. 2/7 अधिक 5/7 हा भाग तर आपण सर्वांनी शिकलेलाच आहे. काय करायचं असते याच्यामध्ये, छेद जेव्हा समान असतो तेव्हा काय करायचं असते, अंशाची बेरीज होते. म्हणजे त्याचं उत्तर काय ते 2/7 अधिक 5/7. बरोबर आहे. छेद समान असताना दोन छेदांची बेरीज करायची नाही, दोन छेदाबद्दल एक छेद लिहायचा, म्हणजे इथं काय लिहून टाकायचं 7 लिहायचं आणि 2ची आणि 5ची बेरीज किती येते बेटा 7 येते. मग 7/7 आता इथं बघायचं 7/7 याच्यामध्ये पर्याय आहे का बाबा, तर दिलेलं नाही 7/7. मग आपलं चुकलं का, तर चुकलं नाही बेटा. काय करायचं, ह्या 7 न वरच्या 7 ला भाग जातो की नाही, बरं जातो. 7×1 7 म्हणजेच काय होते 1/1, म्हणजेच 1/1 म्हणजेच काय होते बेटा 1 होत असते. ही बाब समजून घ्यायची. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 जे सांगितला 1, तर 1 हे उत्तर बरोबर आहे. 1 हे उत्तर राईट आहे. 9/4 वजा 3/2 ह्याला करायचं आपल्याला. 9/4 वजा 3/2. आता काय करायचं बेटा, या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकाचे छेद कसे आहेत, समान आहेत का, समान नाहीत. मग काय करायचं, एक तर याला समान करण्यासाठी दोन पद्धती आहेत. एक तर काय, एखादा अपूर्णांकाचा छेद दुसऱ्या अपूर्णांकाच्या पाड्यामध्ये येत असेल, म्हणजे हा छेद जो आहे 4 हा 2च्या पाड्यामध्ये येतो. मग फक्त या दुसऱ्या अपूर्णांकाचं रूपांतर करायचं, याचाशी सममूल्य असणारा अपूर्णांक दुसरा शोधायचा, ज्याचा छेद किती असला पाहिजे 4 असला पाहिजे. म्हणजे याला 2 ला किती गुणावं लागते, मग 2 न गुणलं तर छेद 4 होते. मग या फक्त 2 ला एकट्याला गुणता येते का, नाही. 2 ला एकट्याला गुणल्यानं जमणार नाही, तर 3 ला सुद्धा त्याच्यासोबत गुणावं लागते. मग हे याचं रूपांतर कसं होते, 9/4 वजा 3 ला 2 न गुणलं, वाटल्यास लिहून घ्या 3 गुणिले 2 छेद 2 गुणिले 2, बरोबर 9/4 वजा 3 दोन्ही 6/4. मग 9 मधून 6 गेले किती राहिले बेटा 3 राहिले, आणि 4 ला 4 म्हणजे 3/4 हे याचं उत्तर येते, जे पर्याय क्रमांक 1 आहे 3/4. आता शेवटचा प्रश्न आहे बेटा, 1/5 आणि 2/5 या सर्वांची बेरीज आहे. 1/5 अधिक 2/5 अधिक 3/5 अधिक 4/5 अधिक 5/5. मग काय करायचं बेटा, तुम्हाला सांगितलं आता छेद समान असताना काय करायचं, तर फक्त या सगळ्या छेदाबद्दल एक छेद घ्यायचा, म्हणजे तिथं काय घ्यायचा 5 घ्यायचा, आणि फक्त अंशाची बेरीज करायची. 2 आणि 1 किती होतात बेटा 3 होतात. इथपर्यंत किती झाले 3, 3 आणि 3 किती 6, इथे किती झाले 6, 6 आणि 4 किती 10, इथे किती झाले 10, 10 आणि 5 किती 15. मग 15/5, 15/5 हा पर्याय याच्यामध्ये आहे का बेटा, तर दिलेला आहे. मग काय करायचं, या 15 ला 5 न आपण भागू शकतो. या 15 ला 5 न भागल्यानंतर पूर्ण भाग जातो, 5 × 5, 5 × 10, 5×3 15, 3/1 म्हणजेच 3 होते बेटा. मग आपण 3 ला काय करायचं राईट करायचं. अशा प्रकारचे हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये कसं करायचं आणि अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं करायचं, यावर आधारित आपण उपघटक 3.3 व सराव संच 3.3 या ठिकाणी शिकलेला आहे.